तुम्ही असाल तर मला वाटत नाही हे तुम्हाला आवडेल, कारण की जर तुमचा इंडियन पॅलेट असेल, जर तुम्ही कधी अशा वेगळ्या गोष्टी ट्राय नसतील केल्या तर तुम्हाला हे कदाचित नाही आवडणार. तर मी कधी ना खाल्लेलं सँडविच म्हणजेच पालकचं सँडविच. काय ग, जन्नत म्हणजे जन्नत, एक नंबर. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? मी क्षितिज पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे सफर, स्वाद आणि संवाद. तर मित्रांनो, टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला कळलेच असेल, आज आपण आलो आहोत खारघरमध्ये आणि इथे आपण खारघरचं स्ट्रीट फूड एक्सप्लोर करणार आहे. तर याआधी आपण खारघरच्या खाऊगलीचा व्हिडिओ टाकलेला, जर तो पाहिला नसेल तर इथे आय बटनमध्ये येत असेल, नक्की पहा. आणि आज आपण खारघरचं स्ट्रीट फूड एक्सप्लोर करणार आहे. चला मग बघूया. तर मित्रांनो, आता आपण आलोत आपल्या पहिल्या लोकेशनला, जे की चाटविच, आणि हे SBI बँकेच्या एकदम ऑपोजिट साईडला आहे आणि हायवेच्या ऑपोजिटला आहे. तर चला मग जाऊया. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण आलो चाटविचमध्ये. इथला चाट म्हणजे फेमस आहेच, पण इथलं सँडविच खूप फेमस आहे. आणि त्यातलंच एक सँडविच म्हणजे ना स्पॅनिश कॉर्न चीज काहीतरी आहे ना, ग्रिल. हे सँडविच खूप फेमस आहे, त्यांचं मोस्ट सेलिंग सँडविच आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे फोटो सगळे सँडविच, पाणीपुरी वगैरे, पिझ्झा वगैरेचे लावलेत. तर मी कधी ना खाल्लेलं सँडविच म्हणजेच पालकचं सँडविच पण खाता असं तुम्हाला पण वाटेल, मला पण वाटलंच. पण तुम्ही आतमध्ये बघू शकता, म्हणजे आतमध्ये ना पालक टाकले भरभरून, त्याच्यानंतर कॉर्न दिसतं आणि चीज आहे आणि आपलं हे शिमला मिरची आहे. तर पालकच्या सँडविचचा पहिला बाईट घेऊया. बापरे, फुल एकदम. हे बघ, ह्याच्यात खाल्ल्या ना तुम्हाला जाणवणारच नाही की पालक आहे करून. म्हणजे तुम्हाला वाटेल पालक आहे म्हणजे असं कडू लागेल किंवा काय. हा, एकदम आहे ना प्रॉपर आहे ना, म्हणजे पालकची थोडीशी चव लागते. जास्त करून आहे ना चीज आणि कॉर्न जो आहे ना तो ओव्हरपावरिंग ना प्रॉपर आहे, त्याची चांगली चव लागते. आणि बटरची जी टेस्ट येते भाईसाब खतरनाक. पण या सँडविचची प्राईस जी आहे ना ती 175 रुपीज आहे रेग्युलर सँडविचची. ह्याच्यात जम्बो पण ऑप्शन अवेलेबल आहे. रेग्युलर पण तुम्ही बघू शकता म्हणजे किती याची क्वांटिटी आहे. आणि ना प्रॉपर म्हणजे आता एक आपण बाईट घेऊया. हे जरा आता सँडविच आहे ना, पहिली ही तर मला वाटतं त्यांची लसूणवाली चटणी आहे. चटणी चांगली आहे. म्हणजे सीन कसं आहे माहिती आहे का, ह्याच्यामध्ये जी फिलिंग टाकले ना चीज, त्याच्यानंतर जे क्रीमी आहे एकदम, हे सँडविच आहे ना एकदम क्रीमी आहे. त्याच्यामुळे ना माझ्या हिशोबाने तुम्ही चटणीसोबत खाऊ नका, कारण की टेस्ट जरा आहे ना इकडे तिकडे होते. जर नुसतं असं खाल्लं ना, या सँडविचला कोणत्याच चटणीची गरज नाही. वरतून जे त्यांनी ब्रेड टोस्ट केलं म्हणजे ग्रिल केलं ना, हा एकदम चुम्मा असं करकरीत झालं, एकदम असं कडक कडक क्रिस्पी. आणि आता आपण आहे ना हे जरा ग्रीन चटणीसोबत ट्राय करू. ग्रीन चटणी प्रॉपर म्हणजे ना तिखट आहे. अद्रकचा जरा जास्त फ्लेवर येतो ग्रीन चटणीमधून. पण मी तर रेकमेंड करेन की तुम्ही कोणत्याच चटण्या ट्राय करू नका. हे सँडविच आहे ना असंच खावा, कारण जो फील आहे ना हे खाताना, म्हणजे रॉ खाताना एकदम असं क्रीमी बटरी, एक नंबर आहे. 175 रुपीज याची प्राईस आहे. मला पहिलं स्टार्टिंगला वाटलेलं की खूप जास्त आहे, पण कसं आहे माहिती आहे का, हे जे प्रोडक्ट्स वापरलेत ना, हे क्वालिटी प्रोडक्ट्स आहे, हे तुम्हाला खाल्ल्या कळेल. तर या सँडविचला माझ्याकडून नक्कीच ग्रीन सिग्नल आहे. जर कधी खारघरमध्ये आलात, हायवेच्या एकदम ऑपोजिट साईडलाच आहे. बेल वाजली, पण ही बेल ती लिटरवाली नाही, ऑर्डरची बेल आहे. तर जर कधी खारघरमध्ये आलात तर नक्की इथे व्हिजिट करा आणि हे सँडविच ट्राय करा. आता हे खारघर सँडविच आपण संपूया आणि भेटूया पुढच्या लोकेशनला. चला. तर मित्रांनो, आता आपण आलोत आपल्या नेक्स्ट लोकेशनला, जे की मील्स ऑन व्हील. आणि इथे ना कबाब, मोमोज एक नंबर भेटतात.
तर आता आम्हाला सजेशन आलेलं अमृतसरी कबाब ट्राय करा, तर आता आम्ही ते ट्राय करणार आहे. चला. तर मित्रांनो, आपले अमृतसरी कबाब जे की मील्स ऑन व्हीलचे आहेत आणि 160 रुपयाची प्राईज आहे आलेले आहेत. आणि जी मेकिंग बघून तोंडाला पाणी आलं आहे ना, आ हा हा. सगळ्यात पहिलं तर आहे ना, मला इंटरेस्ट आहे ना ही चटणी खाण्यामध्ये. पुदिना, अद्रक आणि दही टाकलं आहे, त्याच्यामुळे आंबट असा फ्लेवर येतो. तिखट आहे ज्याच्यामध्ये हिरव्या चटण्या टाकल्यात. आता आपण मेन ह्याच्यावरती अटॅक करूया, जे की अमृतसरी कबाब. आणि जर तुम्ही एखाद्या 5 स्टार म्हणजे 5 स्टार नाही सॉरी एखाद्या छोट्या मोठ्या हॉटेलमध्ये गेलात तरी हे ना 250 अबोव भेटतील. इथे याची प्राईस आहे ना 160 आहे. म्हणजे जे दिसायला एकदम ज्युसी आहेत ना. आता आपण एक ट्राय करूया. मस्त असा पीस आहे एकदम बटरमध्ये लोडेड. हा पीस कसा आहे माहिती आहे का, तोंडात टाकल्यासारखे विरघळेल असा पीस आहे. त्याच्यामध्ये प्रॉपर मसाले प्रॉपर आहेत. चिकनमध्ये एकदम शिजलं एकदम प्रॉपर. आतमध्ये तुम्ही बघू शकता मस्त आतमध्येपर्यंत त्याचं आहे ना काय बोलतात मॅरिनेशन गेलं आहे. आणि जे त्यांनी बटरमध्ये जो म्हणजे ती आग लावली ना, तो स्मोकी फ्लेवर आला आहे किंग. हा 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 हा. ह्याच्यासोबत खाता खाता हे सॅलड खायचं. फुल हॉटेलमध्ये बसून खाण्याची आहे ना जी चव आहे सेम तीच आहे. हे देखील आहे ना आम्हाला एका सबस्क्रायबरने सजेशन दिलेलं. आता हे चटणीमध्ये एक डिप करून खाऊया. भाई साब एक नंबर. बाप, हा विषय जो आहे ना एकदम टॉपचा आहे. आणि जर याच्या ॲड्रेसबद्दल जर बोलायचं झालं ना तर हिरानंदानीची जी गल्ली आहे ना त्याच्यामध्येच हे असतं. तर तुम्ही इथे आलात तर नक्की व्हिजिट करा. आणि ही 160 रुपयासाठी आहे ना त्यांनी किती पीसेस दिलेत, 1 2 3 4 5 6 पीसेस दिलेत. आणि एकदम खतरनाक असे पीसेस आहेत, क्रिस्पी आणि आतून ज्युसी. आता हे संपूया आणि मी भेटतो तुम्हाला पुढच्या लोकेशनला. चला. तर मित्रांनो, आता आपण आलात आपल्या नेक्स्ट लोकेशनला, जे की आहे प्रोंतो पास्ता अँड नूडल्स. जरी असं त्याचं नाव असलं तरी इथले रॅमेन खूप फेमस आहेत. आणि आम्हाला एका सबस्क्रायबरनी कमेंट केलेली की आहे ना इथे आलं तर रॅमेन ट्राय कर. तर आता मी इथला रॅमेन ट्राय करणार आहे. चला मग बघूया. तर मित्रांनो, आपली व्हेज मिझो रॅमिन आलेली आहे. मिझो आहे मिशो आहे काय आम्हाला माहीत नाही, पण रॅमिन आहे एवढं तर करा. आणि त्यांनी आम्हाला फुल चिंदी आयटम समजून आम्हाला चमचे बिमचे सुकचंही दिलेलं. पण मी पण फुल पटेली गेले. ती चॉपस्टिक घेतलेली आहे त्यांच्याकडून. आम्ही याच्या आधी चॉपस्टिकचा व्हिडिओ बनवला आहे चॅलेंजचा. जर तो तुम्ही बघितला नसेल तरी त्या आय बटनमध्ये येत असेल, नक्की पहा. आणि रॅमेन तर आहे ना म्हणजे मोस्टली नॉनव्हेज खातात, पण आता ही आपण फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे. तर मग आम्ही विचार केला आपण पहिली व्हेज ट्राय करूया. तर आता एक चॉपस्टिक ऐक किंग मस्तपैकी अशी हे पकडायची. तर आता वरून पहिलं नाही इथे कॉर्न आहे, त्याच्यानंतर हे मला वाटतं पालक आहे कदाचित, त्याच्यानंतर हे टोफू आहे, पनीर नाही टोफू आहे. आणि हे काय दिलं आहे काय मला समजत नाही काय आहे नक्की. बडीशेपचं आहे नाही रे. ब्रॉकली अशी थोडी असते, ब्रॉकली थोडी आहे. मे बी ब्रॉकली असू शकते, मी खाल्ली नाही कधी, पण ठीक आहे. तर चला आता आपण हे ना पहिला एक बाईट ट्राय करूया. सगळ्यात पहिलं तर आहे ना हा नूडल्स. वास तर चांगला येतो. म्हणजे वास कसा येतो पण एकदम असा टँगी वास येतो याचा. म्हणजे जरा युनिक आहे. ही जी ग्रेव्ही आहे ना, आता ही तर आपण याने नाही खाऊ शकत, याच्यासाठी चिंदी आयटम बनायलाच लागेल जरा. ही जी सूप आहे ना हे ना म्हणजे एकदम टँगी एकदम आहे ना. जरा टँगी म्हणजे आपला टॅमॅटो कसं असतो एकदम टॅमॅटो केचप असतं ना त्याचं प्रमाण म्हणजे तसं जास्त वाटतं, टँगी वाटतंय. ऐक तिखट पण आहे, लास्टला तिखट लागते. कशात गेलं डायरेक्ट डोळ्यातून पाणी. पण हा आहे ना
कॉम्बिनेशन एकदम प्रॉपर. ह्याच्यामध्ये ना तुम्हाला कॉर्न भेटेल. मग आता कॉर्न तर तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही कॉर्न खाऊ शकता. मस्त आहे. तुम्हाला वाटत असेल तोंड बघून याला जमणार नाही, पण मला जमतं आहे, कारण आम्ही याच्या आधी पण खूप व्हिडिओ केलेत. आता हे आहे ना, हे आपलं काय बोलतात, टोफू. चांगलं आहे, पण टोफूला अशी काय स्वतःची चव नाही. म्हणजे टोफू फक्त कट करून टाकलं आहे ह्याच्यामध्ये असं वाटतंय, पण ठीक आहे. आणि ही जर ब्रॉकली असेल तर नक्की आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी कधी ब्रॉकली खाल्लेली नाही. ब्रॉकली कशी लागते बघू. इंडियन पॅलेटसाठी हे नाही बनलेलं. पालक पालक आहे का काय ते पण नाही माहिती. लेट्यूस आहे का काय? कांद्याची पात. कांद्याची पात नाही, मारतील भाई. ठीक आहे, चला. ही भाजी चांगली आहे. टेस्ट भारी आली याला, एकदम फ्रेश पण चांगलं आहे. मग माझ्या हिशोबाने जर आहे ना, घशात जाता जाता पूर्ण हे होते. नवीन जर तुम्ही असाल तर मला वाटत नाही हे तुम्हाला आवडेल, कारण की जर तुमचा इंडियन पॅलेट असेल, जर तुम्ही कधी अशा वेगळ्या गोष्टी ट्राय नसतील केल्या तर तुम्हाला हे कदाचित नाही आवडणार. पण ठीक आहे, जर फर्स्ट टाईम ट्राय करायचं असेल एकदा एक्सपिरियन्स म्हणून तर तुम्ही घेऊ शकता. आता आपण एक प्रॉपर आहे ना, मला एक तुफानी सुचले. आई ग, सगळं पडतं आहे यार तरी पण. चांगलं आहे. जरा सीन कसं आहे माहिती आहे का, ही जी ग्रेव्ही आहे ना, ही टँगी आहे ना, ह्याच्यामध्ये जर आहे ना इंडियन पॅलेटला सूट होईल अशी जरा स्पायसी पाहिजे होती, तर अजून मजा आली असते. नूडल्स एकदम प्रॉपर शिजलेले आहेत. ह्याची किंमत जर तुम्हाला सांगायची झाली तर हे 425 रुपीजचं. आता आम्हाला हे सजेशन आलेलं आहे, एका सबस्क्रायबरनी सजेस्ट केलेलं, त्यासाठी आम्ही हे ट्राय केलं आहे. जर तुम्ही खारघरमध्ये असाल आणि जर तुम्हाला असं म्हणजे कोरियन डिशेस किंवा जॅपनीज डिशेस एक्सपिरियन्स करायचे असतील तर नक्की तुम्ही हे ट्राय करू शकता. आणि स्वतःच्या रिस्कवर ट्राय करा. तुम्हाला आवडेल नाही आवडेल हे माझी जबाबदारी नाही, पण ठीक आहे, वन टाईम एक्सपिरियन्स करण्यासाठी ठीक आहे. आणि या 425 रुपीजच्या डिशसाठी माझ्याकडून आहे ना नक्कीच ग्रीन सिग्नल आहे, एक युनिक डिश आहे. तुम्ही आलात तरी ते ट्राय करू शकता. फक्त माझी जबाबदारी नाही की तुम्हाला ते आवडेल नाही आवडेल, कारण मला तर आवडले, कारण मला अशा वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायला आवडतात आणि खरंच चांगली आहे. जर तुम्ही आला इथे तर मी तर रेकमेंड करेन की तुम्ही एकदा चिकन ट्राय करा. आम्ही तर व्हेज ट्राय केले, तुम्ही चिकन ट्राय करा आणि आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आत्तापर्यंत जर व्हिडिओ बघत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण आता भेटूया पुढच्या लोकेशनला. चला मग. तर मित्रांनो, आता आपण आलो आपल्या नेक्स्ट लोकेशनला, जे की अर्बन चाट फॅक्टरी. आणि आम्ही इथे ऐकलं आहे की ना, आम्हाला सजेशन आलेलं आणि आम्ही ऐकलं पण होतं की इथले चाट खूप फेमस आहे. तर त्यातलंच एक चाट आपण ट्राय करणार आहे. चला बघूया. तर मित्रांनो, अर्बन चाट फॅक्टरी याची मिनी चाट बास्केट आली, जी आम्हाला एका सबस्क्रायबरनी सजेस्ट केलेलं. आणि विषय फक्त एकच आहे, मिनी जरी असली तरी हिची प्राईस मिनी नाही, 150 रुपीज ह्याची प्राईस आहे. पण हे दिसायला ना मला वाटलेलं की सुंदर असेल, पण ह्यांनी जो गरगटा केला आहे ना, बिलकुल सुंदर नाही वाटत. हे एवढंच सुंदर वाटतं, बाकीचं सगळं एकदम पानसडगिरी करून ठेवले. पण ठीक आहे, तर जरा आता तोडूया आपण ह्याला. हा सगळे म्हणजे बास्केट तर आहे, पण आता एक टेस्ट करू आपण प्रॉपर. मस्त आहे. पहिलं खाल्ल्या जो आणवतो ना, तो म्हणजे त्याचा गोडवा मस्त एकदम. इमलीची चटणी टाकली त्यांनी गोड, आणि दही टाकल्यामुळे ना, थंड दही टाकले त्याच्यामुळे असं थंड लागतं आणि मस्तपैकी एक आहे ना आंबटपणा आहे ह्याला. तर मेन म्हणजे कसं आहे माहिती आहे का, त्यांचा जो एक आहे ना बास्केट असतो, जो त्यांनी आहे ना बटाट्याचे किस असतो ना त्यांनी बनवलेला आहे. तर त्या किसमध्ये ना सगळे त्यांनी आहे ना छोले टाकले, परत आहे ना टिक्की टाकली, आणि वरून आहे ना असं दही, परत मिठावानी तिखावानी आणि दही टाकून आहे ना मस्तपैकी असं सर्व केलं आहे त्यांनी. आणि खाताना तर म्हणजे टेस्टी लागते आणि क्रिस्पी पण आहे. आणि आहे ना हे बघ असं, म्हणजे हे बास्केट आहे, त्याच्यानंतर मी तुम्हाला बोललो ही टिक्की आहे आणि छोले म्हणजे प्रॉपर आहे. फक्त एकच आहे,
ती जरा मेसी होणार. तुम्ही खाताना म्हणजे बघाल ना तर एकदम असं सगळं इकडे तिकडे असतं विस्त झाले, पण ठीक आहे, टेस्ट चांगली आहे. 150 रुपीज प्राईस जरा आहे ना मला जास्त वाटली. तर आहे ना म्हणजे ज्यांनी पण सजेस्ट केलं आहे ना, आता नाव मला लक्षात नाही, पण एकदम टेस्ट आहे ना चांगली आहे, ग्रीन चिली आहे टेस्टसाठी. पण प्राईस जरा मला जास्त वाटली. 150 रुपीजमध्ये जर तुम्हाला एवढं भेटत असेल तर जरा ओव्हर प्राईस आहे माझ्या हिशोबाने, पण टेस्ट चांगली आहे. तुम्ही कधी आला इथे तर नक्की ट्राय करू शकता. तर मित्रांनो, आता मी आलेलो खारघरमध्येच हॉट मोमोज अँड मोरमध्ये. तर म्हणजे लिटरली आहे ना एवढी गर्दी आहे. एकतर व्हॅलेंटाईन वीक चालू आहे, त्याच्यामुळे सगळे कपल लोक आलेत. त्यात आहे ना 50 मिनटं म्हणजे लिटरली एका तासाची वेटिंग आहे. मला हे देखील सजेशन आलेलं की इथले मोमोज ट्राय कर. मी ते ट्राय करण्यासाठी आलो पण होतो, पण एक तास इथे आत्ताच सध्या किती वाजलेत, 9 वाजलेत. तर एक तास इथे वाया घालवण्यात वर्थ नाही. आणि जरी आतमध्ये गेलो ना तरी म्हणजे कपल प्रायव्हसीमुळे जरा आपल्याला व्हिडिओ काढता येणार नाही, कारण म्हणजे तुम्ही समजू शकता. तर सीन कसं आहे, आता इथे जाऊन तर फायदा नाही, आपण हे कधीतरी नेक्स्ट ह्याच्यात कव्हर करू. आता आपण दुसरा काहीतरी शोधूया एखादा स्पॉट आणि तो कव्हर करूया. चला. मित्रांनो, आता आम्ही खूप लोकेशन शोधले, पण आता हा आम्हाला सापडायचे लोकेशन बंद झालेत. जसं की तुम्हाला मी आधीच सांगितलं, त्या हॉट मोमोज तर इथे खूप गर्दी आहे. तर आम्ही हिरानंदानीजमध्ये ना क्रीम रशमध्ये आलो आहे आणि तिथला आम्ही फालुदा ट्राय करणार आहे. तर आता फालुदा ऑर्डर करूया. चला. तर मित्रांनो, हा आहे 110 रुपयेचा. ऐक 110 रुपयेचा मलाई कुल्फी फालुदा. त्यात पण लॉस असं झालं, शर्टावर पण उडलं आणि चमचा पण पडला. याचं कारण असं आहे की 110 रुपयेचं एवढीशी दिले, त्याच्यातच माझं आहे ना डिप्रेशन आलं मला. 110 रुपयेमध्ये एवढा कमी फालुदा चायला, त्याच्यापेक्षा त्याच्याकडे खाल्लं असतं तर मोठ्या ग्लासमध्ये आलं असतं. थँक्यू. 110 रुपयेचा फालुदा आहे हा. फालुदा का मी नुसते वरती पीसेस टाकलेत आणि वरून जेली टाकले, मनुका टाकले आणि खाली शेवई का काय असतं ते टाकले. आता जर हे चवीला चांगलं नसेल ना, मस्तपैकी मलाई बिलाई तर प्रॉपर टाकले त्यांनी. मलाई आहे खाली एकदम असे त्या फालुद्याचे शेवई असतात ते आहेत. एक प्रॉपर बाईट बनवू. मस्त आहे, थिकनेस चांगलं आहे. मलाई एकदम प्रॉपर आहे, एकदम घट्ट रबडी आहे आणि त्याच्या आतमध्ये एकदम मलाईचं टेक्स्चर लागतोय. आणि आहे ना म्हणजे जी कुल्फी आहे ना ती पण एक नंबर लागते. ही जी कुल्फी आहे मस्त आहे, कुल्फी चांगली आहे, मलाई लई रबडी चांगली आहे. त्याच्या आतमध्ये जी मलाईचं टेक्स्चर लागतोय ते चांगलं आहे आणि ओव्हरऑल चांगली आहे. पण 110 रुपये ना म्हणजे खूप जरा जास्त आहेत. 110 जरा त्याची प्राईस ओव्हर प्राईज आहे. आणि नॉर्मली आपण असे फालुदा पण आपण खूप खाल्लेत आणि असे चांगले पण असतात, हे पण चांगले आहे. पण 110साठी मला वर्थ नाही वाटत. हा जर 70-80 रुपये म्हणजे असतं तर ठीक असते. बघ एवढंसंच आहे, एवढंसं. तर हा 80 रुपयेपर्यंत ठीक होता जास्तीत जास्त. तर माझ्याकडून नक्की त्याला येल्लो सिग्नल आहे. तर आता हा फालुदा आपण संपूया. आणि जरा मी डिसअपॉइंट झाले लास्टला व्हिडिओच्या. गोड तर आपण खाल्लं आहे, पण ठीक आहे. आता खारघरचा व्हिडिओ म्हणजे आपण ऑलमोस्ट केलं आहे जेवढं कवर होतं आहे आपल्याला. तर आता मी तुम्हाला थोड्या वेळात भेटतो, बोलतो मी तुमच्याशी. तर मित्रांनो, हा होता आजचा खारघरचा आपला स्ट्रीट फूडचा व्हिडिओ. आज आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रीट फूड खाल्ले, जे की तुम्ही आम्हाला सजेस्ट केलेले. हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. तोपर्यंत खा, प्या आणि चटपटीत राहा. बाय बाय.